गाडीला आग लागली, गाडी साईडला गेला लवकर. काय मस्त वाटतं यार, धबधबा आहे बघा. हा धबधबा बघा, तुम्ही बघू शकता. काहीच म्हणजे काहीच दिसत नाही, काहीच. घरातून बाहेर पडा आणि लाईफ जगून घ्या तुमची. ए बाबा पाऊस आला जोरात, गेलो गेलो. चल शेड खाली, शेड खाली चल. बापरे बाई, जाम जोरात आला, जाम जोरात आला. एक नंबर. हॅलो एव्हन, आजचा हा जो व्लॉग आहे तो खूप स्पेशल असणार आहे, कारण की मी चाललो आहे एकविराईचं दर्शन करायला. तर ज्यांना एकविराईचं दर्शन करायचं आहे तर त्यांनी हा व्लॉग एंडिंगपर्यंत नक्की बघा. आता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि आम्हाला तिथून एकविराईचं दर्शन करून पुढे लोणावळ्याला पण जायचं आहे. फॅमिली आहे माझी पूर्ण, तर मग आम्ही सर्व चाललेलो आहोत. तर मग हा व्लॉग एंडिंगपर्यंत नक्की बघा. तुम्ही नक्कीच एन्जॉय करा हा व्लॉग. आमचा प्लॅन होता सकाळी 6:30ला निघायचा, बट आता बघता 8 वाजलेत. तुम्ही चला फटकन निघतो, दादा गेला आहे गाडी आणायला. आज आम्ही चाललो आहोत इनोवाने. चला तुम्हाला दाखवतो जर्नी कशी असेल. लेट्स गो. बघू शकता गाडी आपली खाली आलेली आहे. आणि आता हा सुद्धा एकदा व्ह्यू बघा जो माझ्या घरातून दिसतो. मॉर्निंग व्ह्यू क्लास. चला तर आता मी निघतो, कारण की गाडी खाली आली आहे. स्टार्ट जर्नी. मोरया मंगलमूर्ती मोरया, मूषक राजा की जय. तर मग मी बघू शकता निघताच किती जोरात पाऊस सुरू झालाय. खूप मस्त वाटतं ड्राईव्ह करायला. पण समोर बघा किती जोरात पाऊस आहे आणि एवढं मस्त वाटतं. आणि मागे पूर्ण फॅमिली बसण्याचे, मम्मी पप्पा मावशी ताई दादा आणि शेर पण आहे मागे. आम्ही टायगर पॉइंटला पण जाणार आहे. आता टायगर पॉइंटला मेन आम्ही शेरला घेऊन जाणार आहे. म्हणजे तुझं टायगर पॉइंट नाव का पडलं, कारण की शेर तिकडे एकदा गेलेला. मी फायनली आलो आहे बाजूला, कारण की मला व्लॉग शूट करायचा आहे. मला तिथून व्लॉग नीट करता येत नव्हता. आता दादा गाडी चालवतोय आणि मागची सगळी जण झोपलेत आहेत वाटतं. बाबा आहेत जागे आहेत. आवाज खूप जस्ट सकाळचा सूर्य आणि ही आमची ट्रिप इज ऑन. आता मी इंट्रोड्यूस करतो माझ्या फॅमिली सोबत. हे आहेत माझे पप्पा, मम्मी, कल्याणी मावशी, मागे बसला आहे तो विजू दादा, चिनूताई आणि शेर. दीपू नाही, शेर, ओनली शेर. आणि हा आहे कुणाल दादा, माझ्या मावशीचा मुलगा, संध्या मावशीचा मुलगा. याची मावशी अजून आली नाही, आज आली नाही आमच्यासोबत. आम्ही नुसतं फिरत असतो. आम्हाला फिरायला खूप आवडतं आणि फिरलंच पाहिजे. त्याशिवाय आपण लाईफ जगलो असं काही वाटत नाही. कमवतो एन्जॉय करण्यासाठी, बरोबर ना? आणि एन्जॉय केलाच पाहिजे. एन्जॉय केलाच पाहिजे मस्त एकदम भारी. आणि पिकनिक ही काढलीच पाहिजे. बरोबर बरोबर. विथ फॅमिली, विथ फ्रेंड्स ऑल्सो. अजून आम्ही येणार आहे एक फॅमिली आमची गाडी घेऊन. आता ना गाईज मी 26ला चाललोय दापोलीला. तर मग तो ब्लॉग बघा, त्यामध्ये अजून मजा येणार. तेव्हा मी 2 गाड्या घेऊन चाललोय, मग तेव्हा अजून मजा येते. आता तर हा एक 1 डे ट्रिप आहे, तेव्हा ती 2 डेची ट्रिप असेल आमची. पण मजा आहे. पुढे काय आपण 3 डे पण करू. ती आपल्यावरती, आपल्या गाड्या, आपलं सर्व ती पण प्लस बघू. चला आता लेट्स गो. आता आम्ही आलो आहोत एक्सप्रेसवेला. आपला पूर्ण रोड जो आहे तो स्ट्रेटच आहे, पूर्ण एक्सप्रेसवेच आहे. आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त रोड आपल्याला एक्सप्रेसवेच भेटणार आहे. बघू शकता भाई, सुसाट एकदम सर्वे. बट 80ची स्पीड लिमिट येते बघा. त्या वरती गेलात तर इकडे कॅमेरे लागलेत, तर मग त्या हिशोबाने चालवा गाडी. तर गाईज हे बघा, मस्त वाटतं एकदम. हा खूप मोठा टनल आहे, म्हणजे आहे ठीकठाक आहे, मस्त आहे, मस्त वाटतं एकदम. बघा पाऊस कंटिन्यू आहे, मला कंटिन्यू पाऊस मिळतोय, तर मग अजून मजा येते. आपण जेव्हा पण कुठे बाहेर पिकनिकला फिरायला वगैरे जातो तेव्हा असा क्लायमेट खूप इम्पॉर्टंट असतो, जो आता आम्हाला भेटलाय.
मज्जा येते. इथे पुढे तुम्ही ऊन चेक करू शकता, भरपूर ऊन आहे. मागे पूर्ण पाऊस होता आणि आता इथे पूर्ण ऊनच ऊन. मला पुढेपर्यंत कुठे पावसाचा एक नामोनिशान दिसत नाही. बट बघू, पावसाचा काय भरोसा नाही, येईल पण कधी पण मस्त वाटतं. आता मी पुढे नाश्ता करायला थांबू, मग पुढे कंटिन्यू करू. बाकी सगळे मागे आहेत, काही जागेत, काही झोपलेत आणि काही मोबाईलवरती आहेत, जशी नेहमी असतात. काही तिथे तुम्हाला एक टोल लागेल, ज्याचं समथिंग 250 रुपीज कट होतात वन टाइम जायचे. आमच्याकडे फास्टॅग आहे तर काही इश्यू नाही. बट एकदम माझा रिचार्ज होत नव्हता आणि तेव्हा मला इकडे डबल पे करायला लागलेले, समथिंग 500 रुपीज वगैरे, 480 समथिंग माझे गेलेले. म्हणजे समजा की 240 जात असतील तुमचे वन साईड 240, यायचे 240, म्हणजे 500 रुपीज तुमचे एक्सप्रेसवेला जातातच. आता याचा रिचार्ज नाही आहे, मी गॅरंटी देऊन बोलतो, याचा रिचार्ज नाही आहे. याला डबल पे करायला लागणार आहे. घे जा गाडी मागे, हा जाम टाइमपास करणार. अब कॅश देतोय. पण ही सिस्टम मला जरा पण नाही आवडली. अरे डबल पे का करायचे? समजा आपल्याकडे पैसे नसतील, तुम्ही टोलचे जेवढे अमाऊंट आहे तेवढी घ्या आणि पाठवा ना. ते डबल पेचं काय तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. फालतूचं लोकांना लुबाडायची काम आहे ती. मला नाही आवडलं, खरंच नाही आवडलं. टोल भरा, जेवढे आहे तेवढे अमाऊंट तेव्हा आम्ही तुम्हाला देतो. फास्टॅगचं कधी कधी इश्यू असतो, पण आता काय बोलणार. रूल्स रेग्युलेशन लावले ज्या लोकांनी सेपरेट, काय बोलू शकत नाही आपण. मग डबल पे घेणं मला तर बरोबर नाही वाटत. हे बघा, आता विचारायला पूर्ण डबल पे घेतलेत. 500 रुपये गेले याचे पण जागेवरती, जे माझे पण गेलेले, म्हणून मला याचं दुःख माहिती आहे. अरे माझं कसं म्हणणं आहे, टोल भरतो आम्ही, जेवढे आहे तुमच्या अमाऊंट तेवढी कॅश घ्या, जर फास्टॅग नसेल तर. झालं, चल पास. फास्टॅग तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला इथून वरती जावं लागेल आणि मग इथून सरळ आपला मुंबई गोवा एक्सप्रेस वे पकडावं लागेल. आम्ही ॲक्च्युली एकदा दापोली जात असताना आम्ही हा रस्ता चुकून सरळ गेलेलो, त्यामुळे मला चांगलाच एक्सपिरियन्स यायचा. आणि इथं तर लेफ्टलाच आपल्याला फूड टाऊन भेटतो, तिकडे मला स्टारबक, मॅगडी जे पाहिजे ते भेटेल तुम्हाला इथे. तर आता आम्ही तिकडेच चाललोय. आता ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग पुढे जाऊ. तुम्ही बघू शकता किती नशीब, एवढ्या गाड्यांची ट्रॅफिक आहे. आणि त्यामध्ये आम्हाला, तुम्ही बघितलात व्हिडिओमध्येच की एकविरा आईचं दर्शन करायला चालू होतं. आईचा आशीर्वाद आमच्या मागे आहेच. आता ते बघू आम्ही खाऊ काय ना काय. मॅगडी आहे, स्टारबक आहे, एक स्टारबकची कॉफी घेणारच, फिक्स आहे आपल्या इकडून स्टारबक घेणार. आणि बघू बाकी कसं काय करायचं. आतमध्ये तुम्हाला सर्व काय मिळणार इथे बघा. तुम्हाला जे खायचं खावा, सबवे, स्टारबक्स, सगळं मोठमोठे ब्रँड, KFC वगैरे सर्व वरती फॅन बघा, तुम्हाला कसा वाटला मला सांगा. हेलिकॉप्टर फॅन वगैरे सर्व आहे. आम्हाला काहीतरी लाईट नाश्ता करायचा आहे, जास्त हेवी नाही खायचं. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये तर बाहेर आल्यावरती हेच खूप आवडतं. श्रीकृष्ण वडापाव, 6 चीज वडापाव, 6 चीज हा 6 चीज वडापाव, 2 प्लेट उपमा आणि 1 प्लेट कांदा भाजी आणि 1 ढोकळा. हे पण नाश्ता आलेला आहे, खाऊन पटकन निघून जाऊया. आम्ही आता कॉफी घेतली, कॅपेचिनो, आणि ते चाय घेतात 5. बिस्किट हवी की आईस्क्रीम हवी? या साईडला टी शर्ट इकडे. आता मी सरळ निघतोय एकविरेला, कारण की ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालाय. टाइम बघाल तर किती वाजले आता एक्झॅक्ट 10:30 वाजलेत. 11:30 पर्यंत तरी एकविरेला पोहोचलो पाहिजे. एकविरेचं दर्शन करून मग आम्ही पुढे जाऊ. बट चला लेट्स गो. फ्रूट ग्लास पण घेतले, तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली सगळे पुढे गेलेत आणि मी मागे. बसायची सगळी तयारी चालली आहे.
आता येतोय मागून. मी आता फायनली इथून निघालोय. बराच उशीर झालाय आम्हाला. खूप टाइम गेला. रात्री आपला 1-1.5 तास गेला इकडेच. एक तास बरोबर आमचा इकडेच गेला. 1 तास आमचा इथे गेला. आता आम्ही इथून निघालोय. इथे मागे मॅगडी मिळतं का? म्हणजे जिथं तू काय पार्सल घेऊ शकतेस ना? इथूनच जायचं तिकडे. हा ना, इथेच लावायचे नाही, इथूनच जायचं बा मॅगडी. स्टारबक्स लव. खाणं चाललंय फुल मागे. आम्ही जसं निघालोय तसं आम्हाला इथेच बघा इकडे हा फ्रूट सेंटर आहे. त्याच्या समोरच आम्हाला खूप ट्रॅफिक भेटलंय. बघू आता कधी क्लिअर होतं. मला ऍक्च्युली हे वाटतंय की खूप सारे जण आले त्यामुळे थोडं सगळं ट्रॅफिक झालंय. होईल क्लिअर. वीकेंड का वार. ट्रॅफिक. जस्ट आता बाहेर पडू मग सुसाट. काहीच क्लायमेट बघा सही झालंय. तर आता मला इथे ट्रॅफिक लागली आहे. मला 12-13 मिनिटाचा जाम दाखवतोय पुढे. ट्रॅफिकचा रेट आहे फुल. बघू कधीपर्यंत क्लिअर होतो. पण त्या पुढे पूर्ण ग्रीनच आहे. स्लो गाडी चालली आहे चांगलं आहे. पण पुढे फुल ट्रॅफिक दिसतंय मला. अरे वाटतं ना. फायनली ट्रॅफिक थोडं फार सुटलंय. 2 लाईन चालू केल्या त्या साईडला. पुढे थांबवलं असेल. सही आहे. दोन्ही बाजूने भाई सप्पा सप. वा काय मस्त वाटतं यार. धबधबा आहे बघा. वाव. चला किती मस्त वाटतंय. तर आता आम्ही लोणावळ्याला एंटर केलंय जस्ट. आता पुढे जाणार एकविराईच्या मंदिरात. तिथे तुम्हाला खूप सारे चिक्कूवाले दिसतील. चिक्कीवाले. चिक्की तुला पाहिजे का चिक्कू? मगनलाल चिक्की. अजून आम्हाला आता 1 तास दाखवतो इथून. म्हणजे आम्ही 12:30 पर्यंत पोहोचू तिकडे. त्यानंतर मग रिटर्न येते. मागच्याची अवस्था तुम्ही बघू शकता. हो. आता पुढे ट्रॅफिक आहे थोडस बघू. तर इथे खूप जास्त ट्रॅफिक आहे लोणावळ्यामध्ये. बघू आता किती वेळ लागतो. पण असं ट्रॅफिक राहिलं तर आम्हाला खूप लेट होईल. हा रे भाई गाडीतून दूर येतो याच्या. तेव्हा बघून येऊ का? काहीच आहे. एकाच्या गाडीतून धूर येतोय. हे भाई तुझी गाडी जाते. गाडीला आग लागली. गाडी साईडला गे लवकर. साईडला घे आणि इंजिन उघडून आधी पाणी होत. आग लागली. आई त्याच्या गाडीला आग लागली. त्याला बोला आतमध्ये घे आधी. घाबरले बिचारे. अरे आग लागलेली. वाज बघितलं कसला कुठले असते. तिथे पोरगी गाडीतून बाहेर चालत्या गाडीतून उड्या मारणं बघते. अरे मला थांब तो साईडला घेईल. फायनली आम्हाला इथून लेफ्ट घ्यायचा आहे एकविराईसाठी. आणि लेफ्टला फुल क्लायमेट सही आहे. आता येईल फुटून लेफ्ट. तो आपल्याला घ्यायचा आहे. आता याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर लेफ्टला पण नाही टाकत आहे. ठीक आहे. बघा हा काही मेन गेट आहे आईचा. डेंजर होता ना तो. लेफ्ट जाऊन सरळ इथून जेव्हा आपण आतमध्ये जाऊ आपल्याला आईचं दर्शन होईल थोड्या टायमात. पुढे आहे पावसाचा आहे फुल माहोल आहे ना. पाऊस पण मस्त सुरू झाला. आणि वर समोर बघा किती मस्त वाटतं. पावसाळा आहे आणि वाव मस्त वाटतं एकदम. आता आम्ही पोहोचू 20 मिनिटात तिथे आईच्या मंदिरात. तर गाईज फायनली आम्ही आलेलो आहे. हे आहे खालचं मंदिर. आणि इथे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे जाऊ. गाडी सध्या इथेच ठेवतोय. राहू दे इथेच.
पटकन दर्शन करून येऊ. नेमकं आम्ही आलो आणि पाऊस थांबलाय, म्हणजे आईची कृपा बघा. तर मग गाईज आम्हाला VIP दर्शन आहे इथे मागून. दर्शन घेऊन एवढं मस्त वाटलं. आता आम्ही निघतो आणि जातो वरच्या मंदिरात. लय डेंजर लावले गाडी, लय डेंजर. दगडांवर पूर्ण अख्खी दगडांवरती गाडी येते. गाईज जरा पण पार्किंग नाहीये कुठेच, आणि आईने परत एकदा आशीर्वाद दिलाय की हे जे आहे ते गाडी काढतायत आणि मग आमची गाडी तिकडे लागेल. म्हणजे आईचं प्रेम बघा. इकडे काहीच गाडी पार्किंगलाच जागा नाही, इथून पूर्ण थांबवून ठेवलं येणं. मी त्यांना बोललो आमची इनोवाची टर्न मारू शकत नाही म्हणून आम्ही इथे पुढून टर्न मारून येतो ना, तर सगळ्या गाड्या अडकतील. पण इथे आम्ही टर्न मारायला घेतलं तेवढ्यात हे आले आणि बोलले की निघतोय, म्हणून नशीब झालं आमचं. फायनली गाडी लागलेली आहे खूप कष्टानंतर. आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो थांबा. वरून तर अजून भारी व्ह्यू आहे, पण आपण हा पण व्ह्यू बघू. बघा वाव. आज फुल गर्दी आहे एकविराईला. शेवटी आहे सॅटर्डे संडे तर गर्दी असणारच. फायनली गाडी पार्क करून आम्ही वरती चाललोय आईचं दर्शन करायला. त्यानंतर सरळ जाणार लोणावळा. तर मग गाईस फायनली आम्ही इथे आलो आहोत आणि बघू शकतो तुम्ही आईच्या पायथ्याशी आहोत आम्ही. पाऊस मस्त सुरू आहे. सर्व एकदम रेनकोट घालून बघू. आता इथं भिजलोय मी पण. एक रेनकोट घातला पडतो काय कामाचा नाही एवढा. मला ऍक्च्युली भिजायला खूप आवडतं आणि मी भिजतोय. चला आता आईकडे जाऊया. गाडी खाली लावली, वरती लावली म्हणून आम्ही इथून येतोय. नाही तर तुम्ही गाडी खाली लावलात तुम्हाला इथून यायला आहे मार्ग. मस्त पाऊस सुद्धा सुरू आहे आणि मी भिजतोय. अजून आम्हाला खूप चढायचं वरती. तर मग काय तिथे आम्ही उटी गेला थांबलोय आणि हे खूप थकलेत दोघे एवढं चढूनच. आता मंदिर इथून 2 मिनिटावरतीच आहे, पण म्हणजे तुमच्या मम्मीना वगैरे इकडे यायला थोडा त्रास होईल, कारण की इकडेचे जिने खूप असे उंच आहेत चढायला. बघू शकता ओटी घेऊन मी चालतोय. हाय गर्दी आहे आज एकविराला, चांगलीच गर्दी आहे. तुम्ही विचार करा गाडी लावायला जागा नव्हती आम्हाला. बघू शकता कसं आहे हे चढायचं. बघा कसं आहे पूर्ण ते, म्हणून त्याला सांभाळून. तर मग फायनली गाईज आपला जो वेट आहे तो संपला आता. ज्याच्यासाठी आपण एवढे लांब आलो आहोत दर्शन करायला. समोरच आईचं मंदिर आहे, येईल मला मी दाखवतो. हा धबधबा बघा. आज मी जेव्हा मागच्या टायमाला आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आज बघू शकतात गर्दी. ते भरपूर गर्दी तुम्ही बघू शकता. आणि VIP पास काढायचा मी विसरून गेलो आणि आम्ही ऍक्च्युली लाईनीमध्ये घुसलो, तर मग इथून रिटर्न जाऊ शकत नाही आता. तर मग आपण असं दर्शन करूया.
असं जे दर्शन घेणं असतं तेच ओरिजिनल असतं. अलगच फील आहे. किती सारे भक्त येतात. तिथून पण दर्शन करून घ्या आईचं, कारण की खूप गर्दी आहे पुढे. माझं दर्शन झालेलं आहे. खूप जास्त गर्दी आहे आज, त्यामुळे फटकन दर्शन झालं. जास्त तिकडे थांबायला वगैरे फोटो क्लिक करायला वगैरे मला नाही भेटला, कारण की खूप जास्त गर्दी आहे. एक्स्ट्रीम लेवल आहे बघा. मी आता एक्झिट करतोय तरी एवढी गर्दी आहे इथे. पण मस्त वाटलं आईच्या समोर उभा राहून, खूप पीस वाटलं. सर्व लोक येतात दर्शन करून. पण गर्दी खूप आहे आज. गर्दी बघा तुम्ही, खूप आहे. त्या साईडला बघा. आई एकदम मस्त दिसत होती. मी सर्वांसाठी चांगला मागितला आईकडे आणि मस्त वाटलं जरा. आता मी निघू लोणावळ्याला सरळ. बघू जेवू वगैरे खाली आणि मग सरळ लोणावळ्याला निघू. मी जात आहोत लोणावळ्याला. गाडी बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आता मका खातोय आम्ही. तर मग आता मके खायला थांबलोय, कारण की पुढे भरपूर ट्रॅफिक आहे. भरपूर, फक्त 9 किलोमीटर रोड उरला आहे तरी पण समथिंग 1 तास दाखवत आहे. तर मग आम्ही इकडे थांबलोय. बाकी मके खूप मस्त आहेत. मक्यांबद्दलच बोलतोय मी. समझ जाओ मेरी जान. ते सर्व मके खात आहेत आणि छोटे छोटे वॉटरफॉल तुम्ही बघू शकता. मला तरी खूप ट्रॅफिक दाखवलं पुढे. बघू ट्रॅफिक भेटतं की नाही. आम्ही आता चाललोय टायगर पॉइंटला, कारण की आमच्या सोबत आहे शेर. शेरला घेऊन चाललोय आम्ही टायगर पॉइंट. तर मग गाईज मला इथे 40 मिनिटाचं ट्रॅफिक दिसतंय टोटल खालून वरती. असं जर ट्रॅफिक नसेल तर आपण 15 मिनिटात वरती पोहोचतो टायगर पॉइंटला. बट इथे खूप ट्रॅफिक आहे, त्यामुळे आम्हाला 40 मिनिटाचा ट्रॅफिक दाखवत आहे. बघा तुम्ही बघू शकता, खूप ट्रॅफिक आहे. गाड्या हालत सुद्धा नाही आहेत. बुशी डॅम आहे तिकडे पूर्ण पॅक झाले. बघू आता. आणि ऑलरेडी आम्ही खूप जास्त लेट आहेत. किती वाजले आपण? 4:30 वाजलेत. बघू कसं काय होतं. गाईज इथे आम्ही बुशी डॅमला आता जस्ट त्याच्या बाजूलाच आहे, बट ट्रॅफिक खूप जास्त आहे. 20 मिनिटाचा रस्ता अजून बाकी आहे. आणि इकडे 5:30 वाजायला आले. बघू 5-5:30च्या समथिंग टाइम झालाय. बघू आता कधीपर्यंत पोहोचतो. वर पोहोचला. हा अरे बना हे बघ. मग काही जसं मी बोललेलो बुशी डॅमला सर्व ट्रॅफिक होता. त्याच्या पुढे मला वाटत नाही ट्रॅफिक असेल. आता मी फटाफट टायगर पॉइंटला जातो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. चेक करा, फॉग, फुल फॉग. ह्याच्यासाठीच इथे यायचं असते. बघा कसं वाटतंय आता. कसं वाटतंय दिसत नाही समोर, तुम्ही बघू शकता. सरच आता सरच सांगतो आपल्याला. आपला स्पॉट दुसरीकडे आहे, अजून पुढे आपला स्पॉट. बघू शकता तुम्ही किती भारी वाटतंय इथे. भारी वाटतंय. नाही सरळ सरळ सांगतो मी तुला. तू सरळ सरळ. नुसता फॉग. गाईज हे चेक करा. ह्या व्ह्यू साठी लोक तरसतात. आणि बघू शकता तुम्ही किती मस्त फॉगी फॉगी आणि हवा खूप जोरात चालू आहे. मस्त वाटतंय खूप. इथे आमचा हा टेबल बसवतोय आणि या टेबल वरती मग आम्ही ते खाऊ वगैरे सगळं जे असेल ते इकडेच असेल. बघू शकता तुम्ही.
काय तुम्ही बघू शकता की किती इथे, मस्त वाटतंय. फुल फॉगी आहे आणि हवा पण खूप मस्त सुटली आहे, त्यामुळे इथे क्लायमेट बघू शकतो तुम्ही. आजूबाजूला सगळीकडे बघा. म्हणून पावसामध्ये लोणावळा एकदा तरी आणि टायगर पॉइंटला नक्की व्हिजिट करा. खूप खूप मस्त वाटतं, एकदम खूप मस्त. आता मी जे आहे ते इथे मी ते चीज पकोडा वगैरे मागवलाय. आता बघू कसं असतो. इकडचा चीज पकोडा खूप फेमस आहे, तो नक्की ट्राय करा. फायनली कॉर्न पकोडा अँड चीज कुठे येतोय का काहीच. फायनली आपला आलेला आहे. ही फिलिंगच वेगळी की पूर्ण फॅमिली सोबत बसून आपण अशा क्लायमेट मध्ये एन्जॉय करतोय. कांदा भजी आणि कॉर्न भजी आणि चीज कॉर्न पण बोललोय. चीज भजी पण चीज पकोडे समथिंग नाव त्याचं, ते पण बोललो. आणि आता हवा बघा, क्लायमेट बघा, आणि हे पण मस्त ना, चटणी पण मस्त. आज बघू शकतात व्ह्यू, फुल फॉग आणि त्यामध्ये आमची भजी वगैरे खाऊन झाली. मी लास्ट कॉफी बोललोय आणि समोर आहे आपली गाडी. तुम्ही चेक करा किती मस्त वाटतंय. फुल फॉग, जिथे बघाल तिथे फॉगच फॉग. ह्याला बोलतात लाईफ जगणं. ऍटलीस्ट सॅटर्डे संडे तरी घरातून बाहेर पडा आणि लाईफ जगून घ्या तुमची. ए बाबा पाऊस आला जोरात. गेलो चल शेड खाली चल. चल बापरे बाई, जाम जोरात आला. एक नंबर. तर गाईज फायनली आम्ही इथून निघतोय. आता 6:45 झालेत, तर मग बघू. काही दिसत नाही भाई, काही दिसत नाही. फुल फॉग झालाय, काही दिसत नाही. अभी आएगा ना मजा मेरी बिडू. तर एक मिनिट, तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही समोरचं. सर्व पार्किंग लाईट वरती गेम आहे आणि इथे तर काहीच दिसत नाही बघा बाहेर. म्हणजे आम्ही खूप टाइमनंतर असा एक्सपिरियन्स करतोय हा असे रोड्स वगैरे, कारण की आपण डेली तिथे येत नाही. बट सॉलिड वाटतं एकदम. पैसा वसूल झाला असं बोलणं एकदम बरोबर आहे भाई. आकाशात आल्यासारखंच वाटतंय. बघा ना यार किती मस्त वाटतंय. ओ दादा भाई काहीच दिसत नाही, मस्त वाटतंय. फुल कोहरा ही कोहरा. बघू शकता तुम्ही, कोहरा ही कोहरा, काहीच दिसत नाही. तर गाईज मी इथून चिक्की घेतली, गाडीची तिकीट टाकली. मी ब्लॉक काढायला विसरलो. इथे ना मलाही चिक्की भेटते, खूप भारी भेटते. आता मी गाडीत पण घेतली आहे, तर मग तुम्हाला दाखवतो. पण दाखव का जरा पॅकेट दाखव चिक्कीचं. हे बघा, ही जी आहे ना मलाई चिक्की एक नंबर आहे. आता मी गाडीत खाणार पण आहे, मी काढायला विसरलो. बट ही चिक्की नक्की ट्राय करा इथून. जसं तुम्ही लोणावळा सोडता, म्हणजे सोडलं नाही आम्ही, त्याच्या आधीच आहे हा एक शॉप, तिथून नक्की घ्या. तर गाईज हा व्ह्यू चेक करा किती मस्त वाटतोय. आता आम्ही लोणावळ्यावरून घरी चाललोय, बट हा व्ह्यू बघा किती मस्त वाटतोय, एक नंबर. जसं की पिक्स वगैरे काढतात मोस्टली, बट आम्हाला आता लेट झालंय आणि या लोकांना सर्वांना उतरायचा पण खूप कंटाळा आलाय. तर हा व्ह्यू इथूनच बघून घ्या. येताना कसा होता आणि जाताना कसा होता, डिफरन्स बघा. क्लायमेटमुळे डिफरन्स दिसतो का ना पटकन. वाव, मस्त वाटतं ना. पण आम्ही आहोत आता खंडाळा घाटात. हे इथून जातो श्रीमान लेजंडने व्ह्यू दाखवलेला ना, तो इथून फॉग पूर्ण बघू शकतात खंडाळा घाटामध्ये ऑन साइड. मस्त वाटतंय. आपण थोडं लवकर आलो असतो ना, आपल्या इकडचा पण व्ह्यू दिसला असता कडक. हा व्ह्यू बघा खूप मस्त वाटतंय. गाईज ही राईट साइड बघा किती पॅक आहे. राईट साइड पूर्ण पॅक आहे. हा येताना इथूनच आलेलो आपण. त्यांना थांबून ठेवलं वाटतं, पण एवढं ना थांबवलं पाहिजे. बघ ना फुल पॅक आहे किती, बघ ना एंड पर्यंत जा. तर मग गाईज मी आता ऑलमोस्ट घरी पोहोचत आलोय. तर माझा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये द्या जय गिराई. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.